घरी गेल्यानंतर तो खूप इमोशनल मोमेंट होता, कारण वडील 2018ला वारलेले. UPSCची तयारी जेव्हा आपण करतो तर एकटा व्यक्ती करत नाही, मोस्ट ऑफ द टाईम ती फॅमिली करत असते. तर रायपूरचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवणारी जी टीम होती त्याचा मी पार्ट होतो. ऑल इंडिया डिझास्टर मिटिगेशन इन्स्टिट्यूट अहमदाबादसोबत आम्ही इंटर्नशिप केली. 8वीत विचार केला होता की करायचं आहे, बट मेजरली त्याच्यात हे जे वेगवेगळे टप्पे आहेत, जे अनुभव आहेत आयुष्यात येतील ते त्याच्याने ती जी बिलीफ आहे ते स्ट्रॉंग होत गेलं की केलंच पाहिजे. अल्टिमेटली एम हे असलं पाहिजे की जो प्रश्न कमीत कमी वेळात 2.5 मार्क देईल तो अटेम्प्ट करायचा, आणि जो प्रश्न 10 मिनटं खाऊन 2.5 मार्क देईल तो सोडून द्यायचा. तर CSAT इज ॲक्च्युली आर्ट ऑफ लिव्हिंग. तुम्ही काय सोडता? नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुरेश बोरकर. सुरेशने UPSC 2023च्या अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 658ने IPS पदाला गवसणी घातली. सुरेशचा हा 6वा अटेम्प्ट होता आणि सुरेशचा ऑप्शनल सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स. मित्रांनो, सुरेशचा हा प्रवास कळमेश्वरसारख्या छोट्याशा शहरातून सुरू झाला आणि आज भारतातल्या टफेस्ट एक्झाममधून IPS या पदाला त्याने गवसणी घातली. हा 6 वर्षांचा जो सुरेशचा प्रवास आहे त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. सुरेशने इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून MSc इन डिझास्टर मॅनेजमेंटची पदवी संपादन केली आणि त्यानंतर UPSCच्या प्रिपरेशनला सुरुवात केली. मित्रांनो, सुरेशचे आईवडील दोघंही प्राथमिक शिक्षक. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सुरेशचं शिक्षण झालेलं आणि सुरेशचा हा थक्क करणारा प्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी असणार आहे. आज आपण सुरेशकडनं याच्याबद्दलची माहिती करून घेऊयात. वेलकम सुरेश ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ स्पेक्ट्रम अकॅडमी. सुरेश, IPS पद मिळालं, पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा? पहिल्यांदा मी, कारण आम्ही दोघं तिघं मित्रासोबत प्रिपरेशन करत होतो, तर सर्वात आधी मी माझ्या मित्राचा रिझल्ट पाहिला. त्याच्यात दोघांचंही नव्हतं झालं. त्याच्यानंतर मी माझं नाव पाहिलं आणि सर्वात आधी हेच होतं की घरी आईला फोन करायचा आहे. तर त्याच्यात असं झालं होतं, मी आईला फोन केला बट आई कदाचित झोपलेली असेल. तर 4 वेळा फोन करूनही आईने काही रिसीव्ह केलं नाही. तर मला शेजाऱ्यांना फोन करावा लागला की आईला उठवा. मी शेजाऱ्यांना सांगितलं नाही असं काही झालं आहे म्हणून. आईला उठवा आणि आईला सांगा की माझ्याशी बोल म्हणून. आणि मग मी आईला सांगितलं आणि मग त्याच फोनवर बाकी भावाला, बहिणीला सगळ्यांना घेऊन मग सर्वांना सांगितलं. मेजर सिलेक्शनचं रिअलायझेशन तेव्हा झालं जेव्हा मी घरी गेलो, कारण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी दिल्लीत होतो. घरी गेल्यानंतर तो खूप इमोशनल मोमेंट होता, कारण वडील 2018ला वारलेले आणि मग आईच होती. तेही 5-6 अटेम्प्टचं फेल्युअर पाहिलेलं आहे आम्ही. नॉट जस्ट मी ॲज अ सिंगल पर्सन. UPSCची तयारी जेव्हा आपण करतो तर एकटा व्यक्ती करत नाही, मोस्ट ऑफ द टाईम ती फॅमिली करत असते. तर जेव्हा मी आईला पहिल्यांदा तेव्हा घरी गेल्यावर पाहिलं, तो एक खूपच जास्त इमोशनल मोमेंट होता. ते होता. मग UPSC करावं असं का वाटलं? पण मेजरली त्याच्या 2 रिझन म्हणता येईल. एक की हेल्थ आणि एज्युकेशनवर काम करायचा एक प्लॅटफॉर्म म्हणून मला नेहमी पाहिजे होता. आणि जेव्हा मी मास्टर्स डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये केलं तेव्हा आमची इंटर्नशिप वगैरे व्हायची. तर रायपूरचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवणारी जी टीम होती त्याचा मी पार्ट होतो. ऑल इंडिया डिझास्टर मिटिगेशन इन्स्टिट्यूट अहमदाबादसोबत आम्ही इंटर्नशिप केली होती. आणि उस्मानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये लोहारा तालुक्यात आम्ही फील्डवर्क केलं होतं 40 दिवस. तर या दोन्ही एक्सपिरियन्समध्ये मला हे जाणवलं की तुम्ही मेजॉरिटी ऑफ द टाईम रिकमेंडेशनच्या रोलमध्ये असता. तुम्ही फक्त रिकमेंड करता की सर हे केलं पाहिजे टू दी कलेक्टर, टू दी अथॉरिटी. कलेक्टर ॲज अ हेड ऑफ डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, तुम्ही त्यांना सांगता की सर या गोष्टी आहे, कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी हे केलं पाहिजे, हजार्ड रिस्क व्हलनेबिलिटीचं अनालिसिस असं झालं पाहिजे. बट एक्झिक्युशनची पॉवर नाही. तर मग एक्झिक्युशनचं जर पॉवर पाहिजे तर यू हॅव टू गेट इन टू द सिस्टम. मग सिस्टममध्ये यायसाठी जर मार्ग कोणता आहे तर MPSC किंवा UPSC. तर मग वाय नॉट यू. मग तसं करत मग UPSCचा प्रवास सुरू झाला. 8वीत विचार केला होता की करायचं आहे, बट मेजरली त्याच्यात हे जे वेगवेगळे टप्पे आहेत, जे अनुभव आयुष्यात येत गेले ते त्याच्याने ती जी बिलीफ आहे ते स्ट्रॉंग होत गेले की केलंच पाहिजे. UPSCच्या जर्नी 6व्या अटेम्प्टमध्ये IPS पद मिळालं. मग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रत्येक अटेम्प्टमध्ये असं काय चुकत होतं की यश मिळत नव्हतं, हुलकावणी देत होतं? मेजरली पहिल्या 5ही अटेम्प्टमध्ये मी CSATमध्ये फेल झालो. तर GS तर क्लिअर होत होता प्रिलिम्समध्येच आणि CSAT फेल होत होतं. बट 2018चा पहिला अटेम्प्ट दिला होता तेव्हा मी प्रिपेअर्ड नव्हतो. जर त्याला मी सोडलं तरी 19, 20, 21 आणि 22 हे 4 अटेम्प्ट जर मी म्हटलं तर मला वाटते एक्झामला ॲनालाइज करताना मी कुठेतरी मागे होतो. कारण UPSCने 2019पासून CSATची लेवल वाढवली, दरवर्षी ग्रॅज्युअली वाढवली.
आणि 19ला प्रिपेअर करताना लेट्स से मी 18च्या लेवलवर आहे आणि 19ला एक लेवल आणखी वर गेला आहे, पण मी प्रिपेअर्ड नाही आहे. 20ला परतच झालं की मी 19पर्यंतचा प्रिपेअर आहे, पण 20ला आणखी वर गेला आहे लेवल, आणि तसंच होत गेलं. तर 23च्या अटेम्प्टच्या वेळेस मी कदाचित 2 स्टेप आणखी पुढे गेलो होतो की UPSCने आतापर्यंत जेवढं टफ विचारलं त्याच्यापेक्षा 2 पावलं आणखी जर टफ विचारलं तर आय शुड बी रेडी. मग तो अप्रोच वापरून यूट्यूबवर लेक्चर्स पाहून, मित्राकडून समजून घेऊन, आणि 1-2दा ही पण अडचण झाली की सुरुवातीला जो सीसॅटचा अप्रोच होता, कधी पेपर अटेम्प्ट करताना फक्त पॅसेजेस करायचे, मॅथ्स करायचंच नाही. कधी पेपर करताना फक्त मॅथ्स करायचं की ॲक्युरेसी स्ट्रॉंग राहील तर होऊन जाईल. बट सध्याची जी सीसॅटची लेवल आहे तसं करून चालत नाही. इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही लो हँगिंग फ्रूट घ्या, कारण प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क आहेत. तुम्ही सर्वात सोपा प्रश्न घ्या किंवा सर्वात कठीण घ्या. अल्टिमेटली एम हे असलं पाहिजे की जो प्रश्न कमीत कमी वेळात 2.5 मार्क देईल तो अटेम्प्ट करायचा, आणि जो प्रश्न 10 मिनटं खाऊन 2.5 मार्क देणार आहे तो सोडून द्यायचा. तर सीसॅट इज ॲक्च्युली आर्ट ऑफ लिव्हिंग. तुम्ही काय सोडता ते डिसाईड करते की तुम्ही सीसॅट क्लिअर कराल की नाही. 23मध्ये प्रोबॅबली तेच मला सर्वात जास्त, कारण 23चा प्रोबॅबली सीसॅट आजपर्यंतचा टफेस्ट होता, बट स्टील आय कुड मॅनेज टू क्लिअर इट. प्रिलिम्स हा एक डिफिकल्ट पार्ट वाटतो प्रिपरेशनमध्ये. हो, अर्थातच सर्वात जास्त. प्रिलिममध्ये दुसरा कंपोनेंट आहे GS, जनरल स्टडीज. तो कसा प्रिपेअर केला, काय स्ट्रॅटेजी ठेवली त्याच्यासाठी? सुरुवातीला स्टँडर्ड बुक्स कंप्लीट करणे, NCERT वाचून घेणे, आणि हे करून फक्त होणार नाही तर PYQचं ॲनालिसिस आवश्यक आहे. 2013 पासूनचे जर मी 25 अटेम्प्ट देतात तर 24पर्यंतचे सगळे पेपर मी 100चे 100 प्रश्न प्रत्येक दरवर्षीचे आपण पाहिलेच पाहिजे, आणि त्याच्यात मग ते एरियाज आयडेंटिफाय केले पाहिजे ज्याच्यातून सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. जसं पार्लमेंटमधनं प्रश्न येणार आहे, अटर्नी जनरलचा प्रश्न येईल की नाही येईल ते म्हणजे शक्यता त्याची कमी आहे. यावर्षी आला तर पुढच्या वर्षी येईल याचं काही गॅरंटी नाही, बट पार्लमेंटवर मेजॉरिटी प्रश्न येतात. तर ते एकदा ॲनालाइज व्हायला लागलं. सेम फॉर मॉडर्न हिस्ट्री, सेम फॉर इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुमची आहे तर तुम्ही ॲड्रेस करू शकाल. फॅक्च्युअल क्वेश्चनची तुम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही, बट कन्सेप्च्युअल क्वेश्चनची तुम्ही बऱ्यापैकी गॅरंटी घेऊ शकता. जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, त्यांनी स्टेटमेंट फिरवले पण तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे तर तुम्ही ते ॲड्रेस करू शकाल. फॅक्च्युअलमध्ये ABCDमध्ये जर माहीत आहे तर माहीत आहे, नाही तर नाही माहीत आहे, तसं आहे. त्याच्यामुळे एकदा सिलेबस केला म्हणून उत्तर येतील असं होत नाही. प्रश्न केल्यानंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकवर कसे प्रश्न विचारण्यात आले सिलेबस कवर झाल्यानंतर तेही मला माहीत पाहिजे. माहीत पडलं की ABC टाईपचा सिलेबस आहे आणि त्याच्यावर XYZ टाईपचे प्रश्न येत आहे आणि त्या दोघांचा काही मॅच नाही होत आहे, माझ्या प्रिपरेशनमध्ये ते नाही आहे, तर मग देर इज नो पॉईंट ऑफ स्टार्टिंग. तर ते एक ठरवता आलं पाहिजे, आणि त्याच्यात बेस्ट युटिलायझेशन तुम्ही UPSCच्या PYQचाच करू शकता. कोणत्या दुसरे प्रश्न ती लेवल मॅच करणं कठीण आहे. GSमध्ये सध्याची जी अडचण आहे ती आहे की 30-40 प्रश्नानंतर पुढचे प्रश्न यायला थोडं कठीण जाते. तर पर्सनली मला असं वाटतं की थोडं लॉजिकल गेसिंग आणि इंट्युटिव्ह गेसिंग आपण कसं करू शकतो, ते इंट्युशन कसं स्ट्रॉंग करू शकतो, एलिमिनेशन कसं करू शकतो, ते जर स्किल डेव्हलप करता आली तर दॅट वुड बी द बेस्ट थिंग फॉर अपकमिंग स्टुडंट्स, न्यू बॅच. आणि त्यामध्ये जर सुरुवातीपासूनच आपण थोडा अप्रोच असा ठेवला की जे मला येत आहे ठीक आहे, बट जे मला नाही येत आहे त्यामध्ये पण ABCDमध्ये मी ॲटलीस्ट 2 ऑप्शन एलिमिनेट करून ॲटलीस्ट 2 ऑप्शनपर्यंत पोहोचू शकत आहे का, मग रिस्क घ्यायची नाही घ्यायची दॅट कॅन बी अ सेकंड क्वेश्चन. बट प्रायमरीली मला हे कळलं पाहिजे की जे येत आहेत त्याच्यानंतर मला बाकीचे प्रश्न कसे सोडवायचे. बेस्ट पॉसिबल केसमध्ये जर मला 50 प्रश्न आले तर उरलेल्या 50मध्ये मी कसं प्रश्न अटेम्प्ट करणार आहे ते एक आयडियली मुलांना शोधता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. एकंदरीतच प्रिलिम्स क्लिअर करायची, प्रिलिम्समधून पुढे जायचं म्हणजे PYQ आपल्याला दिशा देतं. PYQचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर विद्यार्थी खरोखरच प्रिलिम पास करू शकतात आणि मेन्सला जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर थोडं गेसवर्क पण महत्त्वाचं असतं, पण गेसवर्कसाठी निश्चितच रीडिंग पण आपलं त्या लेवलचं पाहिजे. पेरिफरल नॉलेजही खूप आवश्यक आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर 2023मध्ये एक प्रश्न आला होता की ओरँगुटान झाडामधून काहीतरी किडे वगैरे काढताना काडी तोडून त्याचा चम्मचसारखा वापर करतो. आता हे कोणत्या स्टँडर्ड टेक्स्टबुकमध्ये भेटणार नाही, पण एखाद्या डिस्कवरी चॅनलच्या एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये ते सापडू शकतं. तर जेव्हा मी एखादा डॉक्युमेंटरी बघतोय, जेव्हा मी एखादी मॅगझिन वाचतोय, तर मी अटेंटिव्ह किती आहे. जनरल जसं प्रेशर कुकरवरही एक प्रश्न आला होता सायन्स अँड टेकला, जनरल ऑब्झर्वेशन डेली आयुष्यातली गोष्ट आहे, बट माझं ते इन्क्विजिटिव्ह माइंड आहे का, ती क्युरियोसिटी मला आहे का की हे असं होते तर असं का होते. ॲटलिस्ट बेसिक मला ते तेवढं एक क्युरियोसिटी असली पाहिजे की ॲटलिस्ट याचा व्हाय का बरं हे असं होतं एवढं जर माहीत झालं तर यू नेवर नो काय तुम्हाला कधी हेल्प करेल. प्रिलिम्सच्या केसमध्ये ते आहे. म्हणजे थोडक्यात व्यासंग असला पाहिजे अभ्यासाचा, माहिती करून क्युरिओसिटी असली पाहिजे. हे झालं प्रिलिम्सबद्दल. मेन्स पहिल्यांदाच दिली आणि पोस्ट पण काढली, तर मेन्ससाठी काय स्ट्रॅटेजी होती आणि कसं त्याच्यामध्ये सक्सेस पहिल्याच अटेम्प्टमध्ये मिळवता आला? मेजरली मला असं वाटते मुलं जे इग्नोर करतात ते बऱ्यापैकी ऑप्शनल बऱ्याचदा इग्नोर करतात आणि ऑप्शनलची आन्सर रायटिंग इग्नोर करतात.
जनरल स्टडीजमध्ये मोरलेस असं आहे की तुम्ही पॉईंटमध्ये लिहिलं किंवा पॅरेग्राफमध्ये लिहिलं, ती डिमांड ॲड्रेस केली तर बऱ्यापैकी आन्सरचे तुम्हाला मार्क्स रिवॉर्ड होऊन जातील. बट ऑप्शनला एका लँग्वेजची गरज असते, पर्टिक्युलरली ह्युमॅनिटीजचे ऑप्शन. म्हणजे PSIRचं इंटरनॅशनल रिलेशनचा आन्सर आणि GS2चं इंटरनॅशनल रिलेशनचा आन्सरमध्ये खूप तफावत असते. सेम फॉर सोसायटीचा आन्सर इन पेपर 1 GS1 आणि सोसायटीचे आन्सर इन सोशोलॉजीचा ऑप्शनल पेपर ते वेगळे असतात. तर ती गल्लत होता कामा नये की मी इथे काय लिहितो आणि तिथे काय लिहितो. त्याला एक पर्टिक्युलर लँग्वेज पाहिजे, तिथे पर्टिक्युलर स्कॉलर कोड झाले पाहिजे, ते कीवर्ड्स आलेच आले पाहिजे. ते नाही आले तर मार्क्स मिळणार नाही. नाहीतर मग ऑप्शनलचा तो इसेन्सच गायब होऊन जाईल. तर त्यासाठी आवश्यक आहे की ऑप्शनलचं फक्त अभ्यास नाही, बट एक आन्सर रायटिंगही डेव्हलप करता आली पाहिजे, ती लँग्वेज पण डेव्हलप करता आली पाहिजे. हे झालं ऑप्शनलचं. त्यासाठी ऑप्शनलची आन्सर रायटिंग जरा जास्त महत्त्वाची ठरते विजअविज आपलं GSचं. जनरल स्टडीजचं GS 1, 2, 3, 4मध्ये जर माझं एवढं प्रिपरेशन झालं की मला माहिती आहे की मी 10 मार्करमध्ये 10 ते 12 पॉईंट देऊ शकतो, फेवरमध्ये अगेन्स्टमध्ये त्याचे चॅलेंजेस लिमिटेशन वे फॉरवर्ड. सेम फॉर 15 मार्करमध्ये 15 ते 16, 20 पॉईंट मी जर जनरेट करू शकतो तर मी लिहू शकतो, त्याच्यात काही अडचण नाही. मुलं ही बरेचदा अशी चूक करतात की बरंच वाचतात पण लिहत नाही, लिहायला थोडं कंटाळा करतात. त्याचं एक कारण हेही आहे की सुरुवातीला तो इनर्शिया ब्रेक होत नाही लिहिण्याचा. पेन उचलला जातो, टॉपिक माहिती आहे, बट सुरुवातच होत नाही की इंट्रो कसा करू आणि पॉईंट्स कसे लिहू. ते करायसाठी तुम्हाला डेली ॲटलीस्ट 2-3 प्रश्न तरी लिहिणं सुरुवातीला तरी केले पाहिजे. त्याच्यातही UPSCचे PYQ उचलणे आणि त्याच्यातले 2-3 प्रश्न जो लेट्स से मी ॲग्रिकल्चर इश्यूजचा एक टॉपिक तयार केला आहे, तर फार्मिंगवर किंवा ॲग्रिकल्चर इश्यूवर काय प्रश्न आला आहे याच्या आधी तो प्रश्न घेतला आणि आय ट्राय टू राईट दॅट आन्सर. माझं जे काही नॉलेज आहे, जे काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मला आहे, जे काही मला डेटा फॅक्ट माहिती आहे, त्याच्या भरोशावर मी तो आन्सर लिहायचा ट्राय करायचा. सोबत मग त्याच्या मॉडेल आन्सर पाहायला जाऊ शकतात की मी काय मिस केलं, आणि त्याच्यानुसार मग आपली GS 1, 2, 3, 4मध्ये एक आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी बनवली जाऊ शकते. ऑप्शनला मी याच्यासाठी थोडंसं वेटेज जास्त दिलं, कारण ऑप्शनमध्ये ॲव्हरेज एखाद्या मुलांनी 2 वर्ष जर चांगला तयारी केली आहे तर तो 250 मार्क घेऊ शकतो एनी डे, विच मीन्स 125 ऑन ॲव्हरेज. पण ही गॅरंटी आपण GS 1, 2, 3, 4मध्ये घेऊ शकत नाही की माझा पेपर चांगला गेला तर 120च्या वर येतील म्हणून ऑफकोर्स GS टार्गेट असलं पाहिजे. पण ऑप्शनलचा जो स्कोरिंगचा लेवल आहे त्याच्यात जी प्रोबॅबिलिटी आहे की मला जास्त मार्क्स येऊ शकतात ती तिथे जास्त आहे. त्याच्यामुळे ऑप्शनल इज समथिंग विच विल डिसाईड युअर रँक. GS इज समथिंग विच विल डिसाईड इफ यू गेट इंटरव्ह्यू कॉल ऑर नॉट. ऑफकोर्स एकही पेपर इग्नोर करायचा नाही आहे, बट ते एक्झामप्रमाणे घेऊन स्ट्रॅटेजाईज करून ते ठरवता आलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे ऑप्शनलचं सिलेक्शनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑप्शनल आपण आपल्या चॉईसनं निवडतो आहे आणि त्याचंच मेरिट आपल्याला पुढे घेऊन जात आहे. आपण निवडलेला विषय आपला आवडता विषय असतो आणि म्हणून त्याचे मार्क नक्कीच जास्त मिळतात GSपेक्षा आणि आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. मग सुरेश, ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स का निवडलं, जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं? हाही माझा प्रॅक्टिकल डिसिजन होता. 2 गोष्टी होत्या त्याच्यात. मी जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट मास्टर्स केलं तेव्हा तिथे आम्हाला पहिल्या दुसऱ्या सेमिस्टरला बऱ्यापैकी पॉलिटिकल सायन्सच्या गोष्टी होत्या. आयडिया ऑफ स्टेट काय आहे, आयडिया ऑफ नेशन काय आहे, जस्टिस काय आहे, प्रोटेस्ट का बरं होतात, डेमोक्रेसी काय आहे, डेमोक्रेसीचा व्हायब्रंट असणं म्हणजे काय, डेमोक्रेसीमध्ये पार्टिसिपेशन किती महत्त्वाचं आहे, हे सगळे आयडियाज तिथे डिस्कस झाले होते बऱ्यापैकी. रॉल्सचा आयडिया ऑफ जस्टिस तर एकदम डिटेलमध्ये झाला होता. काही टॉपिक होत. दिस इज फर्स्ट. सेकंड, इन जनरल मला वाटतं की पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. यू बिंग अ सिटिझन ऑफ कंट्री, यू बिंग अ वोटर ऑफ इन डेमोक्रेसी, तिथे आवश्यक आहे की तुम्हाला तेवढा इंटरेस्ट असलाच पाहिजे पॉलिटिक्समध्ये. इंडिपेंडेंट इफ यू आर इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स ऑर नॉट, पॉलिटिक्स इज इंटरेस्टेड इन यू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिक्सचा मला थोडा इंटरेस्ट होता, काम कसं करते. बट बरेचदा असं होतं की आपल्या जनरल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही सुपरफिशियल अंडरस्टँडिंग घेऊन चालता. त्याच्या थेरीज काय आहे, त्याचे अकॅडमिक रिगरमध्ये जे लिहिले गेलेलं आहे ते आपल्याला कळत नाही, कन्सेप्ट काय आहे, कसं काम करतं. त्याच्यामुळे एक थोडासा तवकल होता. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्झाममध्ये त्याचा ओव्हरलॅप किती आहे. मला माहिती होतं की पॉलिटिकल सायन्सचा मला यूज एसएमध्ये पण होईल, GS 1मध्ये पण होईल, 2मध्ये पण होईल, 3मध्ये पण होईल, 4मध्ये पण होईल. लेट्स से की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं असतं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक्सक्लुझिव्ह ऑप्शनल झाला असता, ज्याचा मला उपयोग GS 1, 2, 3, 4 किंवा एसएमध्ये काहीच नसता झाला. तर मला ऑप्शनलची तयारी करताना कधीच असं वाटू नये की माझं GSचं कॉम्प्रोमाइज होत आहे. इकडे ऑप्शनलचा तयारी करताना मला नेहमी हे होतं की माझं GS 1, 2, 3, 4मध्ये काही ना काही प्रिपेअर होतच आहे. त्याच्यामुळे PSIR वॉज दी फर्स्ट चॉईस. इथिक्स, त्याची कशी तयारी केली? एथिक्स एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि त्याच्यात इनपुट बाकी GS 1, 2, 3 पेक्षा कमी दिला तरी चालतो, पण ऑफकोर्स निग्लेक्ट करता कामा नये. आणि त्याच्यात 2-3 गोष्टी ज्या मी केल्या, एक की एक छोटीशी 200 पेजेसचं छोटंसं नोटबुक, त्याच्यात सगळे एक्झाम्पल इंटेग्रिटीचं, प्रोबिटीचं, ऑनेस्टीचं, जेवढे डायव्हर्स करता येईल तेवढे.
ब्युरोक्रेसीमधून, पॉलिटिक्समधून, स्पोर्ट्समधून, इन जनरल लाईफ, आपल्या आयुष्यातले स्पिरिच्युअल लोक, ज्याचं कोणाचं आपल्याला एक्झाम्पल मेन्शन करता येते, ते रिपिटेटिव्ह वाटता कामा नये. युजली गांधी, बुद्धा, मंडेला हे खूप कॉमन एक्झाम्पल झाले आजकाल आणि बरेच लोक लिहितात. बट त्याच्यापेक्षा माझ्या डिस्ट्रिक्टचे कलेक्टर कोण होते आणि त्यांनी एखाद्या वेळी काय केलं, जसं उदाहरण द्यायचं झालं तर माडींचं जे पुण्याचं रिहॅबिलिटेशन झालं होतं तेव्हा सौरभराव सरांनी चांगलं काम केलं होतं. महाराष्ट्रात उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम मुंडे सरांचं नाव सर्वच घेतात. तर असे काही अधिकारी आहेत ज्यांचं आपल्याला रिअल लाईफमध्ये आपल्याला नाव माहिती आहे आणि त्यांनी आपल्या एरियात कामही केलं आहे. तर तसे एक्झाम्पल कोट करणं जास्त बेटर असते रॅदर दॅन असे एक्झाम्पल की. तर मी ते जे 200 पेजचं रजिस्टर केलं, तो छोटं नोटबुक, त्याच्यात मी हे केलं की आपले एक्झाम्पल एका ठिकाणी काढून असले पाहिजे. दुसरं की जो सेक्शन बीवाला पोर्शन आहे एथिक्सचा, त्याच्यात केस स्टडी येतात आणि मोर ऑर लेस केस स्टडीजच्या थीम ह्या रिपीट होणाऱ्या असतात. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा एक इश्यू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस आहे किंवा डिस्क्रिमिनेशनची काही केस आहे, अशा टाईपचं. दुसरी झाले की काहीतरी PWTचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे आणि तिथे काहीतरी घोळ होत आहे, कोणाला तरी फेवर करायचं आहे, कोणाच्या तरी अगेन्स्ट काम करायचं आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्सचे केसेस आहे, असं काहीतरी आहे जे कोड ऑफ कंडक्टच्या अगेन्स्ट जात आहे. युजली अशा केसेस असतात. एन्व्हायरमेंटल जस्टिसच्या केसेस झाल्या. तर ह्या थीम ठरलेल्या आहेत. तर या प्रत्येक थीममध्ये काय काही इश्यूज असतात हे मी या नोटबुकमध्ये ऑलरेडी काढून ठेवलं होतं की एन्व्हायरमेंटल जस्टिसचा जर काही प्रॉब्लेम असला, यांनी फरक नाही पडत की तिथे डॅम बनत होता की एखादा पॉवर हाऊस बनत होतं. ॲक्च्युअल इश्यू तेच राहील की डिस्प्लेसमेंट होत आहे, इकॉनॉमिक ग्रोथ वर्सेस एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशन, ह्या दोन डिलेमा आहेत. इंडिव्हिज्युअल राईट वर्सेस कम्युनिटी राईट या डिलेमा आहेत. GDP ग्रोथ वर्सेस एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ह्या डिलेमा आहे. तर माहीत आहे यामध्ये हे असतात, तर ते लिहून घेतले. जर कुठेही डिस्क्रिमिनेशन किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस होत आहे तर ह्युमन डिग्निटीचा प्रॉब्लेम आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट्सचे इश्यू आहेत, सेफ वर्किंग कंडिशनचे इश्यू आहेत. तर हे प्रत्येक थीमचे काही काही इश्यू आहेत जे ठरलेले आहेत. इंडिपेंडेंट ऑफ चेंजिंग ऑफ सिनारिओ, तो सिनारिओ काही असला, जर तो ह्युमन डिग्निटीशी रिलेटेड आहे तर याच गोष्टी कॉम्प्रोमाइज होतात, एन्व्हायरमेंटशी तर याच गोष्टी होतात. तर तसे मी जवळपास 10 ते 20 थीम काढून ठेवले होते आणि ते सलग लिहून ठेवलं होतं. तर रिवाईज करताना ते एकदम सोपे होऊन गेलं. अर्थात आधी मला स्टँडर्ड बुक करणे आहे, पण हे एकदम एक्झामच्या जवळ करायचे काम आहेत, ज्याच्याने तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जास्त गोष्टी रिप्लिकेट करू शकाल. म्हणजे इथिक्समध्ये फक्त ऐतिहासिक उदाहरणं किंवा संदर्भ देण्यापेक्षा तत्कालीन संदर्भ पण दिले, ते जास्त इम्पॅक्टफुल असतील. एसेसाठी कसं प्रिपेअर केलं? एसेचं जर ॲनालिसिस स्टुडंट्सनी केलं असेल तर 2019 पासून असं झालं आहे की बऱ्यापैकी फिलॉसॉफिकल एसे यायला लागले. 2019-18 असं झालं होतं की सेक्शन एमध्ये फिलॉसॉफिकल आहे, सेक्शन बी थोडा जनरल स्टडीज आहे. पण 2020-21 पासून मग दोन्ही सेक्शन 8चे 8ही टॉपिक फिलॉसॉफिकल राहायला लागले. आणि जर ते 8ही टॉपिक मला जर लिहायचे आहे तर मला तो फिलॉसॉफिकल बेंट असला पाहिजे, मला ते डिकोड करता आलं पाहिजे. याचा फरक नाही पडत की ते स्टेटमेंट कुणाचं आहे, पण याचा नक्कीच फरक पडतो की त्या स्टेटमेंटने मी काय समजतो. आणि त्या एका स्टेटमेंटवर मला 10 पानं लिहायचे आहेत. आणि बरेचदा असं होते की मग पेस्टल अप्रोच, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल असा अप्रोच घेऊन लोक लिहितात, बट मग त्याच्यात कोहेरन्स येत नाही, लॉजिकल फ्लो येत नाही. तर जिथपर्यंत ही गोष्ट आहे की एक फिलॉसॉफिकल बेंड कसा आणायचा, त्यासाठी मी यूट्यूबवर मेजरली जे फिलॉसॉफिकल डिस्कशन आहेत, जसं ओशोंचे खूप सारे डिस्कोर्सेस मी ऐकले. त्याच्यानंतर जर एखाद्या पॉलिटिकल सायन्सचा दुसऱ्या पॉलिटिकल सायंटिस्टसोबत एखादा डिबेट आहे, त्याच्यामध्ये तो ट्रूथ म्हणजे काय डिस्कस करताय, इक्वॅलिटी म्हणजे काय डिस्कस करताय, तर ते बघितले. आणि याच्यासाठी मी खूप वेळ दिला असं नाही, दररोज झोपायच्या आधी 15-20 मिनटं आपलं ऐकलं झालं. बट मेजरली ज्याच्यामध्ये असे फिलॉसॉफिकल आयडियाज डिस्कस होत आहे, तो माझा टार्गेट होता की असेच व्हिडिओ बघायचे ज्याच्यात, सो दॅट माझा तो बेंड येऊन जाईल की फिलॉसॉफिकली डिस्क्राईब कसं करतात. उदाहरण द्यायचं झालं तर की सायन्समध्ये नोन आणि अननोन असते, पण स्पिरिच्युअलिटीमध्ये नोन, अननोन आणि अननोएबल असते, ज्ञात, अज्ञात और अज्ञेय. तर हे जर मला कळलं तर मी फिलॉसॉफिकल एसेला जास्त डिकोड करू शकतो. अर्थातच म्हणजे त्याचे 2-3 एक आपण टेम्पलेट घेऊन चालतो की एक पेस्टल अप्रोच झाला, दुसरा टेम्पोरल झाला की आधी काय व्हायचं, आता काय होतं, फ्युचरमध्ये काय शक्यता आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चनिंगवाला झाला की जो टॉपिक आहे त्यालाच आपण विचारायचा हाऊ. लेट्स से ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, कशा प्रकारे, आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉली बट व्हाय. मग त्यालाच की हे कसं केलं जाऊ शकते, याची गरज काय, तसे प्रश्न विचारून केले जाऊ शकते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आधी कसं होतं, मग तिथे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं उदाहरण दिलं जाऊ शकते. मग आज काय आहे, उद्याची परिस्थिती काय होऊ शकते तसं. आणि त्याच्याशिवाय मग स्टेक होल्डर अप्रोच आपण वापरू शकतो की माझ्यासाठी ऑनेस्टी म्हणजे काय, माझ्या फॅमिलीसाठी ऑनेस्टी म्हणजे काय, एका समाजासाठी ऑनेस्टी म्हणजे काय, एका स्टेट किंवा राष्ट्रासाठी ऑनेस्टी म्हणजे काय, आणि इंटरनॅशनल रिलेशनवर ऑनेस्टी कसं काम करेल. हे एक लिहायची एक पद्धत झाली, सो दॅट मी जास्तीत जास्त पॉईंट तिथे करू शकेल. एक मुलं जे मिस करतात एसेमध्ये, जे मला वाटते की बरेचदा मुलं अँटिथिसिस लिहित नाही. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी बट इट इज नॉट ट्रू युनिव्हर्सली.
तुम्ही प्रत्येक सिच्युएशन टाईम अँड स्पेसमध्ये त्याला योग्य मानू शकत नाही. सत्य बोललं पाहिजे, पण नेहमीच का नाही, त्याला मर्यादा आहेत. तर ते माझं अँटिथिसिसचं 1 पान तरी 10 पानामध्ये 1 पान ते असलं पाहिजे की हो एसेचा टॉपिक बरोबर आहे, अर्थातच 9 पानावर मी ॲग्री करतो आहे, पण एका पानावर माझी डिसॲग्रीमेंट आहे की अशा काही कंडिशन आयुष्यात असू शकतात जेव्हा ऑनेस्टी ही बेस्ट पॉलिसी नसेल, रादर ते सेकंड चॉईस असेल. तर हा एक अँगल बरेचदा मी पाहतो की मुलं मिस करतात, अँटिथेसिस लिहत नाही. आणि 1 पेज अँटिथेसिस लिहिल्यानंतर मग तुम्ही समराईज करा. आणि एक इश्यू जो मुलांना वाटतो तो एका अँगलवरून दुसऱ्या अँगलमध्ये शिफ्ट होताना, लेट्स से मी सोशली काहीतरी डिस्कस करत आहे आणि मग इकॉनॉमिकल अँगलमध्ये जाताना ॲब्रप्टली शिफ्ट करतात. एक पॅरा हा झाला, दुसरा पॅरा तो झाला, तर मध्ये काहीतरी कंजंक्शन, काहीतरी कनेक्टिंग लाईन्स वापरल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी व्हॉट आय वुड सजेस्ट इज की पहिला पॅरा संपवताना काहीतरी इकॉनॉमिक्सचा अँगल तुम्ही त्याच्यात डिस्प्ले करा. जर उदाहरण द्यायचं झालं जसं जेंडर हा वुमनच्या एम्प्लॉयमेंटला इश्यू करतो, ॲट द सेम टाईम जेंडर हेही डिसाईड करतो की समाजात स्त्रियांचं स्थान काय राहील. तर माझा पहिला पॅराग्राफ याच्यावर आहे की स्त्रियांचं समाजातलं, परिवारातलं स्थान हे जेंडरमुळे डिस्क्रिमिनेट होते आणि असं अशा प्रकारे हे हर्डल आहे, अडचण आहे. तर तो पॅरा संपवताना मी पुढे जाताना कुठेतरी असं मेन्शन करेल की त्याच्यामुळे महिलेला मिळणारे पैसे किंवा घरी आर्थिक निर्णय घेतानाची तिची क्षमता ही कमकुवत होत जाते. आणि मग तिथून पुढे शिफ्ट करताना मी हेही म्हणेल दुसऱ्या पॅरामध्ये, आता मला पूर्ण इकॉनॉमीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर इथे मग मी असं म्हणेल की तिला जॉब करायचा आहे की नाही, तिने बाहेर पडायचं की नाही, तिच्या हातात किती पैसे खर्च करायसाठी आहे, ती देशाच्या GDPमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करत आहे. आता सोशलीमधून मी इकॉनॉमीमध्ये पूर्ण ट्रान्झिशन झालो आहे. तर ते जे एक वाक्य होतं त्यांनी इव्हॅल्युएटरला एक हिंट दिली की हा पुढे इकॉनॉमीची गोष्ट करणार आहे. तर एक कोहेरन्स, एक लॉजिकल फ्लो यायला लागतो. हे 2-3 मुद्दे जर लक्षात आले तर मेजरली 2-3 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये मुलांकडे कंटेंट असते, फक्त ती लिहायची पद्धत जर डेव्हलप करता आली तर ते महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या ट्रेंडमध्ये एक फिलॉसॉफिकल बेंट आणि अँटिथेसिस हे जर थोड्या मुलांनी लक्ष दिलं तर आय थिंक इट कॅन हेल्प. प्रिलिम्स आणि मेन्स याचं प्रिपरेशन करताना इंटिग्रेटेड अप्रोच ठेवावा का आणि कसा असलं पाहिजे? एका वेळेपर्यंत ऑफकोर्स इंटिग्रेटेड असला पाहिजे आणि एका वेळेनंतर तो सेपरेट केला गेला पाहिजे. जसं मी माझ्या केसमध्ये असं करत होतो की प्रिलिम्सच्या 100 दिवस आधी सोल प्रिलिम्स स्टार्ट करत होतो की मेन्सचं वाचायचंच नाही, प्रिलिम्स म्हणजे प्रिलिम्स. काही मुलांचं असं राहू शकतं की त्यांची प्रिलिम्स स्ट्रॉंग आहे, तर त्यांना कदाचित तसं नाही केलं तरी चालेल. बट ज्यांचं तसं माझा प्रिलिम्स खूप स्ट्रॉंग एरिया नव्हता, तर मग मी असं करायचो की अराउंड फेब्रुवारीपासून फुल शिफ्ट टू प्रिलिम्स. ऑप्शनल नाही वाचायचा, GSचे आन्सर नाही वाचायचे, कमिटी नाही वाचायची, आन्सर रायटिंग नाही करायचे, फक्त प्रिलिम्स. आपलं करंट अफेअर, स्टेट जे काही आपल्याला फॅक्च्युअल रिवाईज करता येते, जसे ते प्रश्न आहेत टेस्ट सिरीज सोडवणे. कारण याचा अप्रोच वेगळा आहे, त्याचा अप्रोच वेगळा आहे, त्याची प्रश्न विचारण्याची स्टाईल तिथली वेगळी आहे, इथली वेगळी आहे. तर ते केलेलं जास्त योग्य. डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत इंटिग्रेटेड अप्रोच ठेवायचा. जर मी ॲग्रिकल्चरच्या पॉलिसी वाचतोय तर मेन्समध्ये जर मला याचे फेवरमध्ये 5 किंवा 10 पॉईंट काढता आले, वेल अँड गुड. ॲट द सेम टाईम मला ही वाचता हे थोडंसं लक्षात ठेवायचा मी प्रयत्न करेल की अहलुवालिया कमिटी ही फार्मरच्या डबल इन्कमसाठी होती, विच कॅन बी अ पोटेन्शियल क्वेश्चन इन युअर प्रिलिम्स, की अहलुवालिया कमिटी कशासाठी बनवण्यात आली होती. तसं तर दलवाई कमिटी. तर तसं ह्या जे 2-3 गोष्टी आहेत, जसं जे फॅक्च्युअल गोष्टी आहे, ॲब्सोल्यूट स्टेटमेंट ज्याचे बनू शकतात, त्याचा प्रश्न प्रिलिम्समध्ये येतो. आणि जे इन जनरल स्टेटमेंट आहे ते आपण मेन्समध्ये लिहू शकतो. तर ते मला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. एखादी स्कीम आहे तर ती कोणत्या मिनिस्ट्रीची आहे हा प्रश्न तुमचा प्रिलिम्समध्ये असू शकतो, बट त्या पर्टिक्युलर स्कीमनी महिलांवर किंवा त्या पर्टिक्युलर एखाद्या वल्नरेबल सेक्शनवर काय परिणाम होतील हा मेन्सचा पोटेन्शियल क्वेश्चन असू शकतो. तर डिसेंबरपर्यंत कदाचित मी हे लक्षात ठेवायचा जास्त प्रयत्न करेल की याचे परिणाम काय होतील, लॉंग टर्म परिणाम काय होतील. पण जेव्हा मी फेब्रुवारीमध्ये प्रिलिम्सकडे शिफ्ट करेल तेव्हा मग मी हेच लक्षात ठेवेल की ही स्कीम काय, कोणत्या मंत्रालयाची आहे आणि मेजर याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या काय, संपला विषय. तर तो इंटिग्रेटेड टू सम टाईम आणि त्याच्यानंतर सेपरेट प्रिलिम्सच्या आधी तसं करता आलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूबद्दल बरंच काही चर्चेमध्ये असतं, बरेच गैरसमज असतात. तर इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर केलं आणि जे प्रिपेअर केलं तो इंटरव्ह्यू, ते प्रिपरेशन आणि ॲक्च्युअल दिल्लीतल्या धोलपूर हाऊस UPSCचं जे आहे त्या ठिकाणी दिलेला इंटरव्ह्यू, तर दोघांमधला अनुभव कसा होता, काय फील आलं तिथे गेल्यावर? माझ्या केसमध्ये तर मी असंही सांगेल की क्वेश्चन रिपीट झाले होते काही, जे मी बाकी मॉकसाठी तयार केले होते आणि त्याच्यातले काही कदाचित रिपीट नाही व्हायला पाहिजे होतं असं मला वाटलं. जसं विदर्भ वेगळा झाला पाहिजे का, हा पोटेन्शियल प्रश्न आहे, बट हा खूप कन्व्हेन्शनल आणि जुना प्रश्न आहे. आता ती मुवमेंट पण एवढी न्यूजमध्ये नाही, पण तरी तो प्रश्न मला विचारण्यात आला होता. पण एक मी हॉबी लिहिली होती सिंगिंग. तर एका मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला हेही म्हणण्यात आलं होतं की तू जे पण गाणं गाशील त्या गाण्याचे लेखक कोण,
कोणत्या पिक्चरचा आहे, त्याचे हिरो कोण, कशावर चित्रित आहे, एवढं थोडंसं करून जाशील. अँड फॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूमध्ये मला गायला लावलं. मी गाणं गायलो आणि मग त्यांनी मला दासा सरांचा बोर्ड होता, तर त्याच्यात पहिला प्रश्न लिरिसिस्ट कोण, मी म्हटलं गुलजार. मग मूवी कोणती, म्हटलं गोलमाल. हिरो कोण, अमोल पालेकर. म्युझिक डायरेक्टर कोण, तर R.D. बर्मन. आणि मग शेवटचा प्रश्न मूवीचा डायरेक्टर कोण. तिथे मला माहीत नव्हतं, तर तिथे मी आय एम सॉरी सर म्हटलं आणि तिथे सर हसले. तर इन जनरल इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ती एक एनर्जी, ती एक वाईब काय देता, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ द फॅक्ट की तुम्हाला काही गोष्टी माहीत आहे नाही आहे, कारण वास्ट सिलेबस आहे, वास्ट गोष्टी आहे, 100 गोष्टी होत असतात, तुम्हाला सर्वच माहीत राहील असं नाही. पण ॲटलिस्ट इंटरव्ह्यू पॅनलला हे कन्व्हिन्स झालं की मुलगा ट्रेनिंगमध्ये आला तर शिकेल, याची करायची तयारी आहे, हा तेवढा क्युरिओसिटी त्याच्यात आहे, हा करेल, एवढं जर तुम्ही बोर्डला कन्व्हिन्स करू शकले तरी आय थिंक ते सफिशियंट आहे. आणि बेस्ट जर इंटरव्ह्यूमध्ये करायचं झालं तर हे सरेल की तुम्ही किती ऑनेस्ट आहे. जर तुम्हाला नाही येत, देर इज नो पॉईंट ऑफ ब्लफिंग, खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. येते तर ठीक, नाही तर नाही, ते देर आर लिमिटेशन आणि इथे कुणी परफेक्ट नाही. तर ते एक जर आयडेंटिफाय करून तुम्ही त्या हंबलनेससोबत ॲक्सेप्ट केलं. मला सुरुवातीचे 3 प्रश्न नव्हते आले, उत्तरच नव्हते आले आणि एका प्रश्नाचं मी चुकीचं उत्तर दिलं होतं, तर सरांनी मला करेक्ट केलं, नाही तू हे सांगताय, आम्ही हे विचारलं होतं. ते मी हंबली सॉरी सर म्हटलं, माझं समजण्यात थोडी चूक झाली अँड आय कुड मॅनेज. तर त्याच्यामुळे एक इंटरव्ह्यूमध्ये एक टोन सेट करताना तुम्हाला तेवढं कळलं पाहिजे की आपण बोलताना कुठेच असं करू नये की त्यांना तुमच्या इंटिग्रिटीवर डाऊट येईल. तुमच्या लर्निंगची जी स्किल आहे, तुमची जी तयारी आहे की नाही मी शिकेल, मी ट्रेनिंगमध्ये आलो तर काम करेल, तेवढं जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकले तर मला वाटतं ते पुरेसं आहे. मी 2-3 अप्रोच वापरले आहे आणि त्याच्यानंतर जसं मी आधी मंथली मॅगझिन करत होतो, मंथली मॅगझिन करताना एक अडचण ही येते की टुवर्ड्स द एंड ऑफ एक्झाम शेवटी ते 10-12 महिन्याच्या मॅगझिन्स जमा होऊन जातात आणि मग त्यांना रिवाईज करणं थोडं कठीण होऊन जाते. त्याच्यामुळे जेव्हा माझं प्रिलिम्सचं होतं हे मी 1 वर्ष केलं आहे आणि मग मला वाटलं की नाही हे मला सुटेबल नाही, तर मग पुढच्या वर्षी असं केलं की इयरली मॅगझिन, एक इयरली मॅगझिन घ्यायची आणि ते परीक्षेच्या आधी हवं तर 3 वेळा रिवाईज करायची, पण वाचायची इयरली मॅगझिन आणि त्यासाठी वेगळा वेळ काढायचा. त्याच्यासाठीच मी ते 100 दिवस जे प्रिलिमसाठी सोल काढायचे म्हटलं, तर यासाठीच की रिव्हिजन जास्त झालं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त न्यूजपेपर, डेली न्यूजपेपर वाचायचा आणि टचमध्ये राहायचं की एक्झॅक्टली होत काय आहे. न्यूजपेपर हा UPSC ॲस्पिरंटसाठी लिहिलेला नसतो, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा राहील ज्या तुमच्या सिलेबसशी घेणं देणं नाही किंवा बरेचसे पॉईंटही असे राहतील जे पॉलिटिकली बायस राहतील आणि जर्नल जो लिहिणार आहे त्याचे बायस असतील किंवा काही पण असेल जे तुमच्या UPSCच्या जर्नीमध्ये किंवा एक्झाममध्ये काही कामाचे नाही. तर आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की मला काय वाचायचं आहे, काय सोडायचं आहे. तर बरेच वेळा मग असंही न्यूजपेपर वाचताना बरेच लोकांना 2-2.5 तास लागतात. ती अडचण हीच आहे की ते जे गरजेचं नाही ते वाचतात. तर ते आयडेंटिफाय करणं एक योग्य. आणि न्यूजपेपर फक्त एवढ्यासाठी वाचा की आपल्याला टचमध्ये असलं पाहिजे, एक अवेअरनेस असली पाहिजे की ॲक्च्युली माझ्या अवतीभोवती होत काय आहे, देशात काय, विदेशात काय, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय सुरू आहे तेवढं माहीत असण्यासाठी. बट जेव्हा त्याच्या डिटेल वाचायच्या आहे तर त्या आय वूड सजेस्ट की एखादी मॅगझिन जर तुम्हाला जी पण तुम्हाला ट्रस्टेबल मॅगझिन वाटते, कारण ती जी मॅगझिन कोणी तयार करत आहे तो यासाठी तयार करत आहे की तुम्ही UPSC MPSC एखादी स्पर्धा परीक्षेत त्याच्या डिमांड काय आहे त्या हिशोबाने ती तयार केली जाते. तर मग लेट्स से रशिया युक्रेनचा इश्यू आहे, तो मी न्यूजपेपरमधून वाचला, त्याच्यातून मी 40-50% घ्यायचा प्रयत्न केला. बट त्याच्यात शोधण्यात अर्थ नाही की एकदम डिटेल काय आहे. इट्स बेटर की एखाद्या मॅगझिनमधून, एखाद्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून थोडंसं सविस्तर फक्त तो मुद्दाच समजून घेणे ते जास्त बरं आहे. मी यूट्यूबची बऱ्यापैकी हेल्प घेतली किंवा अशा मॅगझिनची पण हेल्प घेतली की इश्यू मला माहिती आहे, आता त्याच्या डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने मी इथून करेन. तसं UPSCच्या जर्नीमध्ये बऱ्याचदा अप्स अँड डाऊन्स येतात, स्ट्रेस येतो, प्रेशर येतो. मग कसं टॅकल केलं आहे प्रेशरला, स्ट्रेसला? एक हे की तुमच्या अवतीभोवती थोडे पॉझिटिव्ह माइंडसेटचे लोक असले पाहिजे. जर थोडे तिथे जर अडचण झाली तर तुम्हाला स्ट्रेस आणखी जास्त येऊ शकतो. दुसरं ध्यान, योगा, मेडिटेशन हे बऱ्यापैकी हेल्पफुल आहे, ॲटलिस्ट टेम्पररी त्या वेळेसाठी तरी नक्कीच. अर्थात ते ऑप्शन नाही आहे तुमच्या हार्डवर्कसाठी, ते करणेच आहे. बट सकाळी उठून अर्धा-पाऊण तास आपण जर ध्यान करू शकलो, थोडासा योगा किंवा एक्सरसाइज करू शकलो, तर एक मेंटली बऱ्यापैकी रिलॅक्स राहू शकतात. ओशोंना बऱ्यापैकी वाचलं आणि ऐकलं आहे आणि त्यांचा ध्यानावर खूप जास्त इम्पॉर्टन्स ते देतात. त्याच्यामुळेही मी, कारण मला प्रिलिम्सच्या वेळी बरीच एन्झायटी व्हायची, टू द एक्सटेंट की वॉमिटिंग व्हायची, एवढी एन्झायटी व्हायची. तर प्रिलिम्सच्या 100 दिवस आधीपासून मी थोडंसं डेली अर्धा-1 तास आपलं मेडिटेशन करणं स्टार्ट. सकाळी उठलं, आपलं शांत बसलं, बाकी काही करायची गरज नाही, फक्त शांत बसणे आहे, मन शांत असणे तेवढं आवश्यक आहे. ते एक. दुसरं
जर माझ्यासोबतचे थोडे पॉझिटिव्ह माइंडचे लोक आहेत तर मला तेवढा स्ट्रेस येणार नाही. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की जो पण मला टास्क आहे तो मी प्लॅन आउट करतो आहे का. असं म्हणतात की इफ यू आर नॉट प्लॅनिंग यू आर प्लॅनिंग टू फेल. जर तुम्ही प्लॅनच नाही करता तर मग फेल व्हायची पूर्ण चान्स आहे. तर ॲटलीस्ट माझा दिवस प्लॅन असला पाहिजे की मला आज सकाळी काय करायचं आहे, दुपारी काय, रात्री काय, कोणत्या याच्या नोट्स बनवायचे आहे, कोणती आन्सर रायटिंग करायची. सेम गोस फॉर वीक, सेम गोस फॉर मंथ, की मला महिन्याभरात मला काय काय करायचं आहे, हप्त्याभरात मला काय काय करायचं आहे. कारण अल्टिमेटली ही मॅरेथॉन आहे, ही स्प्रिंट नाही की 100 मीटर धावलं होणार असं नाही आहे. तुम्हाला दररोज धावायचं आहे. आणि असंही नाही की तुम्ही ड्रेन आउट व्हाल, तुम्हाला असं धावायचं आहे की तुम्ही शेवटपर्यंत टिकाल. त्याच्यामुळे हॉबी सिंगिंग आणि इंटरव्ह्यूमध्ये पण सिंगिंगबद्दल सांगितलं, गायला सांगितलं. तर असे कुठले बोल किंवा गीत आहे की ज्याच्याने मोटिवेटेड राहिलं प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये, ते गाऊन दाखवता येतील का आपल्या प्रेक्षकांना? मी गाणं सांगू शकतो की मी म्हणजे मोटिवेटेड राहण्यासाठी कोणतं ऐकत होतो. आरंभ हे प्रचंड म्हणून पियुष मिश्रांचं गाणं आहे, एकदम एनर्जेटिक गाणं आहे. जेव्हा जेव्हा डाऊन वाटलं तेव्हा नक्कीच ऐकलं जाऊ शकते. आणि दुसरं एक रक्तचरित्र पिक्चरचं गाणं आहे, मिला तो मरेगा. त्याचे बोल आणि त्याचं थोडंसं ते एक बऱ्यापैकी आहे. याच्याशिवाय म्हणजे आपण महाराष्ट्राच्या मातीतले असल्यामुळे मला वाटतं शिवाजी महाराजांचे जर 2-3 पोवाडेही तुम्ही ऐकले, खूप एनर्जेटिक असतात. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पिक्चरमधला जो पोवाडा आहे, एकदम मस्त, एकदम मस्त. त्याच्याशिवाय मी त्यांचा शाहीर उगले म्हणून एक आहेत, सदानंद उगले असं काहीतरी नाव आहे, त्यांचेही 2-3 पोवाडे आहेत, एकदम मस्त. आणि शाहीर विठ्ठल मुंबपांचे पण काही पोवाडे आहेत, नक्कीच ऐकू शकतो. म्हणजे एकदम एनर्जेटिक. आणि त्याच्याशिवाय जर म्हणजे ह्या थोडेसे एनर्जेटिक गाणे सोडले तर मी गझला पण ऐकायचो. गझला आणि मराठी, हिंदी. आणि त्याच्याशिवाय नटरंग सारख्या सिनेमातले चांगले गाणे ज्यांचं म्युझिक सूदिंग आहे, ज्याच्याने तुम्हाला थोडं शांत वाटेल. ॲक्च्युअली जेव्हा तयारी करताना मोटिवेटेड राहणं इम्पॉर्टंट नाही आहे, मध्ये मध्ये ब्रेक पण इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला काम डाऊन होता आलं पाहिजे, तुमच्या नर्व्स काम करता आल्या पाहिजे. तर ते करताना गाण्याची बरीच हेल्प होते. तर असे गाणे ऐकलेले मला वाटते चांगले आहेत. इंटरव्ह्यूमध्ये कुठलं गाणं गाऊन दाखवलं होतं? इंटरव्ह्यूमध्ये मी गालं होतं किशोर कुमारांचं आपलं हे आनेवाला पल जानेवाला आहे. याच्यातही मी हा विचार केला होता की इंटरव्ह्यू पॅनल कसा आहे. मेजरली ते 60+ आहेत. त्यांचा आवडता गायक कोण राहणार आहे? किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश, या टाईप. आणि हेच मूव्हीज मेजरली. म्हणजे सुरुवातीला मी असं थोडासा विचार केला होता की मी मिले सूर मेरा तुम्हारा गाईल, आपलं जे नॅशनलवर यायचं ते. पण हे गाणं म्हणजे कदाचित मी फक्त यासाठी गातो की थोडं मी पॅट्रियोटिक साऊंड करायचा प्रयत्न करतो आहे. हे नॅचरल चॉईस नव्हती. मग मला वाटलं की नाही, हे काही योग्य नाही. बेटर आहे की, कारण मी बाथरूम सिंगर आहे, म्हणजे मी असं काही शिकलेलो नाही किंवा असं नाही, बस स्वतःच्या मजेसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी गातो. तर ते गाताना मग माझ्या डोक्यात होतं की आपण असं गाणं गायला पाहिजे ज्याच्याने लोकांचा मूड लाईटन अप होईल, त्यांना चांगलं वाटेल. म्हणून मग किशोर कुमारांचं आनेवाला पल जानेवाला गायलं. आणि हे गाणं असं नाही की रोमॅन्टिक आहे, बट या गाण्यात खूप जास्त फिलॉसॉफी पण आहे, या गाण्यात एक मेसेज पण आहे. तर जर कोणी असं गाण्याची निवडतही असेल तर मला वाटते असंच गाणं निवडलं पाहिजे ज्याच्यावर जर 4 प्रश्न विचारण्यात आले तर यू शुड बी एबल टू आन्सर. आता माझ्या केसमध्ये विचारलं की लिरिसिस्ट कोण आहे, कंपोजर कोण आहे, मूव्ही कोण आहे. मला असंही विचारलं जाऊ शकलं असतं की या गाण्याची जी फिलॉसॉफी आहे ती तुला पटते का, तुला वाटते का हे गाणं इन्स्पायरिंग आहे. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो. याच्यावर बरेचसे चांगले प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात. अल्टिमेटली इंटरव्ह्यू पॅनलला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि तुम्ही जे बोलाल ते त्यांचं फोल्डर आहे. तर असं गाणं मला वाटते बरंच चांगलं होतं. आणि मी जेव्हा गात होतो तेव्हा एका पॅनल मेंबरनी मला म्हटलं पण गुड चॉईस ऑफ सॉन्ग. आणि ते माझ्या डोक्यात होतं की अर्थातच जर माझा पॅनल 50-60+ आहे तर आता किशोर कुमारांचं एखादं गाणं तुम्हाला आवडेलच, म्हणून मग ते गाणं. हा प्रिपरेशनच्या जर्नी याच्यामध्ये कधी कंटाळा आला नाही की आता आपण सोडून द्यायला पाहिजे, किंवा प्लॅन बी काही रेडी ठेवला होता का त्याच्यासाठी? स्टार्टिंगला सुरुवात करायच्या आधी मास्टर्स जेव्हा मी केलं तोच माझा एक प्लॅन बीचा विचार होता की इन केस, कारण इथे 0.5पेक्षाही कमी पर्सेंटेजचा सक्सेस रेट आहे, तर यदाकदा जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर ॲटलिस्ट आपल्याला एखाद्या डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काहीतरी काम करता आलं पाहिजे, म्हणून मास्टर्स मी आधीच करून घेतलं होतं ते. त्याच्याशिवाय प्लॅन बी ठेवला पाहिजे का? अर्थातच ठेवला पाहिजे. जर तुम्ही लोअर मिडल क्लास अशा बॅकग्राऊंडमध्ये आहे की तुमच्या घरी बिझनेस नाही आहे, की तुम्ही इथून गेले आणि तुम्हाला बिझनेस तुम्ही ओन करताय आणि तुमचं इन्कम तिथून होत आहे, असं जर तुमचं नाही आहे, तुमच्या घरी सर्व्हिसवाले लोक आहे किंवा मिडल क्लास बॅकग्राऊंड आहे, तर प्लॅन बी असलाच पाहिजे. या केसमध्ये तुम्ही 2-3 गोष्टी करू शकता. UPSCच्या सिलेबससोबत अलाईन होणाऱ्या बाकी एक्झाम तुम्ही ट्राय करू शकता. CAPF झालं, RBI ग्रेड बी झालं, EPFO झालं, बऱ्याच लोकांनी केले आहेत. आणि काही स्टेट PCSच्या पण एक्झाम आहे. UPPCS झालं, ती UPSCच्या लाईनवर आहे. आता MPSC पण झाली आहे बऱ्यापैकी. तर अशा एक्झामही टार्गेट करता येईल.
पण ते करताना असं होऊ नये की हेही कॉम्प्रोमाइज होत आहे आणि तेही कॉम्प्रोमाइज होत आहे. तर जेव्हा तुम्ही मल्टिपल एक्झाम टार्गेट करता तर मग त्याला खूप जास्त स्ट्रॉंग प्लॅनिंग पाहिजे की त्याच्यातून ॲटलिस्ट एखादी एक्झाम तरी क्रॅक झाली पाहिजे. असं होता कामी नाही की एक ना धड भारावर चिंध्या. आता पोलीस सर्व्हिससाठी निवड झाली IPSसाठी. IPS होऊन पुढे काय वाटचाल करणार, काय ठरवलं आहे की IPS झालो तर आता काय करणार पुढे? मी जेव्हा मसुरीला होतो अकॅडमीमध्ये फाउंडेशन कोर्ससाठी, तेव्हा महेश भागवत सर आले होते जे सिनियर IPS ऑफिसर आहे तेलंगणा काडरमध्ये. तर त्यांनी ह्युमन ट्रॅफिकिंगवर बरंच काम केलं आहे. तर ते एक मला खूप इन्स्पायरिंग असं वाटलं की ह्युमन डिग्निटी आणि एक म्हणजे माणसांना त्या सगळ्या ट्रॅफिकिंगमधून वाचवण्यापेक्षा आय थिंक पुण्याचं काम होऊ शकणार नाही जर मला तसा चान्स मिळाला. अर्थातच म्हणजे मी जिथे पोस्टेड असेल तिथला लॉ अँड ऑर्डर आणि तिथले इश्यूज हँडल करणे हे प्रायमरी असेल, पण जर मला चान्स मिळाला तर ह्युमन ट्रॅफिकिंगची इश्यू सॉल्व्ह करण्यावर माझा थोडा जास्त भर राहील असं मला वाटतं. एक छोट्याशा गावातून शहरातून प्रवास सुरू केला आणि आता IPSसाठी सिलेक्शन झालं आहे. काय वाटतं की आपल्या गावातले, विदर्भातले विद्यार्थी, महाराष्ट्रातले विद्यार्थी, छोट्या गावातले विद्यार्थी त्यांनी स्वप्न पाहिलं पाहिजे का? आणि स्वप्न जर बघितलं एवढं मोठं स्वप्न तर त्यांनी कशी तयारी केली पाहिजे? काय मेसेज देणार त्यांना? प्रायमरी स्वप्न पाहिलेच पाहिजे. म्हणजे ते UPSCचं असो किंवा इस्रोमध्ये जायचं असो किंवा कोणतीही स्वप्न पाहिलीच पाहिजे. स्वप्नाशिवाय मला वाटते की दुसरं काही पर्याय नाही आहे. आणि पण मग त्याच्यासोबत एक कंडिशन सोबतच लागून येते की जर स्वप्न पाहिली तर मग ती त्या स्वप्नासाठी काम करायची तयारी, ती मेहनत घ्यायची तयारी, ती जिद्द चिकाटी असलीच पाहिजे. नाहीतर बोलायच्याच भात आणि बोलायचीच कडी करण्यात काही अर्थ नाही है ना. ती एफर्ट घ्यायची तयारी असली पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किंवा विदर्भात पर्टिक्युलरली जे एरिया जिथे थोडा विकास कमी आहे तर अशा ठिकाणी मुलांनी तर मला वाटतं की अर्थातच स्वप्न पाहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी काम करायची तयारी ठेवली पाहिजे. मला वाटतं की अशा थोडा मागास भागातून किंवा कमी विकास झालेल्या क्षेत्रातून येणाऱ्या लोकांमध्ये थोडी जिद्द जास्त असते कारण त्यांनी ते रिलेटिव्ह डिप्रिव्हेशन पाहिलेलं असते. तर त्याच्यामुळे तो एक मनात जिद्द आणि चिकाटीचा एक जास्त भाग असतो असं मला वाटतेच. तर UPSC किंवा MPSCकडे वळलं पाहिजे का, तो थोडा इंडिव्हिज्युअल चॉईस असू शकतो. बट जर कुठेही मनात असं वाटतं आहे की शासनाचा मी कुठेतरी पार्ट झालो पाहिजे, सिस्टमचा मी कुठेतरी पार्ट झालो पाहिजे, फक्त बोर्ड दाखवण्यापेक्षा मी सिस्टममध्ये जाऊन काही बदल घडवू शकतो का? अर्थात कोणी एक व्यक्ती पूर्ण सिस्टम चेंज करू शकत नाही, पण मी एक इनिशिएटिव्ह घेऊ शकतो का सिस्टममध्ये जाऊन की ॲटलिस्ट मी जिथे आहे तिथे सगळ्या गोष्टी बरोबर होत आहे. तर तसं करायची जर तयारी असेल तर नक्कीच MPSC किंवा UPSC ज्या एक्झाम तुम्हाला एंट्री देतात आणि तेही चांगल्या पदावर, आणि मला वाटते तुम्हाला जेही तुमची कॅपॅसिटी वाटते, लेट्स से की मला गट बचा अधिकारी व्हायची कॅपॅसिटी माझी आहे असं मला जर वाटतं आहे तर थोडं स्ट्रेच करा, थोडी मेहनत करायची आणि थोडी जिद्द, थोडी जास्त एफर्ट घ्यायची तयारी दाखवा आणि टार्गेट ॲटलिस्ट ग्रुप A करा. अर्थातच तुमचं शैक्षणिक कंडिशन काय होती, तुम्ही तुमचं अकॅडमिक कॅलिबर काय आहे, ते सगळ्या त्या गोष्टी आल्या, पण स्वप्न पाहताना लहान स्वप्न बघू नका. थोडंसं एक पायरी वरचा विचार करा आणि मन लावून अभ्यास करा, यश नक्की पदरात पडेल. आत्ताच महाराष्ट्र सरकारने म्हणजे MPSCने पॅटर्न बदलला, UPSCला अलाईन असा पॅटर्न MPSCचा केला आहे. तर स्पेक्ट्रम अकॅडमीचे पण विद्यार्थी जे MPSC करत होते तेही आता UPSCची तयारी कॉन्फिडेंटली करायला लागले आहेत. तर काय वाटतं त्यांना, काय सांगणार की दोघं तयारी कशी सोबत करता येते? एक मला वाटतं त्यांना हा फायदा आहे की महाराष्ट्रातली अकॅडमी आहे तर दे कॅन फोकस ऑन बोथ इझिली. कारण लेट्स से की मी एखाद्या दिल्लीच्या किंवा दुसऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूटमधून करतो जे महाराष्ट्रात सिच्युएटेड नाही आहे, कदाचित ते मला MPSCसाठी तेवढी मदत करू शकणार नाही जेवढी एक महाराष्ट्रातली एखादी अकॅडमी मला चांगली हेल्प करू शकेल. याच्यामध्ये MPSC आणि UPSC दोन्ही अलाईन करताना मला वाटते सर्वात जास्त त्यांनी फोकस याच्यावर केला पाहिजे की दोघी एक्झाममध्ये कॉमन काय आहे आणि त्या कॉमन एरियाचा मी सर्वात जास्त बेस्ट पॉसिबल कसं घेऊ शकतो. आता लेट्स से की दोन्ही एक्झाममध्ये 90% कॉमन आहे, 10-20%चं व्हेरिएशन आहे की जे एक्सक्लुझिव्हली MPSCसाठी आहे, जे एक्सक्लुझिव्हली UPSCसाठी आहे. तर ती पर्टिक्युलर एक्झाम जेव्हा जवळ आहे तेव्हा एक्सक्लुझिव्हली याचा विचार करता येईल आणि लेट्स से UPSC जवळ आहे तर UPSC सोल्व करता येईल आणि MPSC जवळ आहे तर MPSC सोल्व करता येईल. मध्ये जेवढाही वेळ आहे त्याच्यात एवढा इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा की दोन्ही एक्झाममध्ये मला बेस्ट आउटकम काढता आला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे MPSC आणि UPSC अलाईन झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आता जास्त संधी आहे. अर्थातच UPSCसाठी असंही वाटतं मला की मराठीचा टक्का
नक्कीच वाटेल. नक्कीच वाटेल. आमच्याही एफसीच्या वेळी जवळपास 80 मुलं होती मराठातली, बऱ्यापैकी असतात पण तरी याच्याही पेक्षा वर जाऊ शकतो. मित्रांनो, आत्ता आपण सुरेशचा प्रवास बघितला. एक 6 वर्षाची 6 अटेम्प्टची जर्नी आणि IPS पदाला गवसणी घातली आणि आता लवकरच IPSच्या ट्रेनिंगसाठी जॉईन होणार आहे. तर सुरेशच्या या जर्नीचा नक्कीच मला असं वाटतं की ती प्रेरणादायी आणि तुम्हाला सगळ्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि तुम्हीसुद्धा असं कुठलं तरी चांगलं करिअर हे त्याचं स्वप्न बघू शकाल आणि ते स्वप्न मिळवू शकाल. धन्यवाद सुरेश. थँक्यू सर.